नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी काय बनवणार आहे ते मी इथे दाखवते. त्यासाठी संपूर्ण रेसिपी बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. आजची रेसिपी करणार आहे पनीर फ्लावर ग्रेव्ही. तर त्यासाठी मी इथे पाव किलो घेतलेले आहे फ्लावर. ती तुकडे करून घेतलेले आहे आणि फ्लावर मध्ये भरपूर प्रमाणामध्ये कीड असते. तर मिठाच्या पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये मी ती छान 10-15 मिनिटे भिजत लावलेली होती. त्यानंतर स्वच्छ पाण्याने ती धुवून घेतलेली आहे. आणि इथे घेतलेला आहे 50 ग्राम मी पनीर. हे बघा, एकदम मोठे असे हे तुकडे करून घेतलेले आहेत. तर ग्रेव्ही मी इथे बनवणार आहे. सिंपल भाजी आहे. अगदी दुपारी घाई गडबडीची आपल्याला करायची असेल तर खूप लवकर आपण हे करू शकतो. मसाले तयार असतील तर आपल्या भाज्या बनवायला वेळ लागत नाही. मंडळी, अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे. 1 टीस्पून तेलामध्ये मी 5 ते 6 चमचे घातलेला आहे वाटणाची रेसिपी माझ्या चॅनलवरती मी दिलेली आहे. अगदी कमी भाजी करायची आहे, खूप जास्त भाजी करायची नाही. जर ग्रेव्ही तुम्हाला जास्त करायची असेल तर वाटणचं प्रमाण तुम्ही इथे जास्त घेऊ शकता. वाटणाचे अनेक प्रकार माझ्या चॅनलवरती मी दिलेले आहेत, जरूर बघू शकता. तर व्यवस्थित मी अगदी कमी गॅसवरती 1.5 टीस्पून तेल गरम करून आणि हा मसाला मी यामध्ये टाकलेला आहे, वाटण टाकलेलं आहे. 1 मिनिटभर हे वाटण परतवून घेणार आहे. तर बघा, वाटण आपलं 1 मिनिटभर झाले, व्यवस्थित परतवतोय आपण. आता इथे घालायचं आहे 1 चिमटीभर हिंग, अर्धा टीस्पून पेक्षा थोडीशी कमी आहे हळद, आणि अर्धा टीस्पून मी घालते धना पावडर. आणि तिखट मात्र तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता. तर मी इथे अर्धा टीस्पून घेतलेले आहे लाल मिरची पावडर. तर हे सर्व मसाले आपल्याला या वाटणामध्ये मिक्स करायचे आहेत आणि थोडंसं पाणी घालून याला आपल्याला शिजून घ्यायचं आहे. तर मंडळी, हे बघा, खूप कमी तेल आपलं घातलेलं आहे, तरी सुद्धा 1 मिनिटभर आपण हे छान परतवून घेतलं, शिजवून घेतलं. तेल ह्याला सुटायला सुरुवात होते. थोडीशी कोथिंबीर मी आता घातली. वाटणामध्ये कोथिंबीरीचं या पद्धतीने मसाल्यामध्ये परतवताना टाका, छान स्वाद या ग्रेव्ही मध्ये येतो. आता इथे आपल्याला घालायचे आहे साफ केलेले फ्लावर. एक मिनिटभर आपल्याला हे फ्लावर असेच या वाटणामध्ये, मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. बघा, 1 मिनिटभर मी झाकण ठेवते. मीडियम गॅस आपला आहे, फुल पण नाही आणि एकदम कमी पण नाहीये. 1 मिनिट झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचंय पनीर. पुन्हा आपल्याला अर्धा मिनिट असंच झाकण ठेवायचं आहे. आपल्याला घालायचं आहे थोडंसं गरम पाणी. फ्लावर आपल्याला फक्त थोडीशी अगदी शिजवायची आहे, फार जास्त शिजवायची नाही. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. आणि आता थोडीशी अजून कोथिंबीर. आणि फक्त फ्लावर आपल्याला खूप जास्त गाळ करायची नाही. अजून फक्त आपल्याला मिनिटभरच ही भाजी शिजवायची आहे. पनीर शिजायला वेळ लागत नाही. खूप जास्त जर शिजवलं तर पनीरही रबरासारखं होतं आणि फ्लावर जर गाळ झाली तर तिचा एक वास येतो एक प्रकारचा. म्हणून आपल्याला फ्लावरही इथे जास्त शिजवायची नाही. आता फक्त आपल्याला 1 मिनिटभर भाजी शिजून घ्यायची आहे. मंडळी, 1 मिनिट झालेला आहे. हे बघा, इथे आपले मस्त फ्लावर आणि पनीर ग्रेव्ही तयार झालेली आहे. एवढीच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे. तर ह्या पद्धतीने नक्की फ्लावर पनीर बनवून बघा. अतिशय छान हे कॉम्बिनेशन आहे. चव तर छान लागते, पण प्रोटीन आणि फायबरही आपल्याला मिळतं. ह्या पद्धतीने नक्की करून बघा. तर इथे फ्लावर पनीर आपली तयार झालेली आहे.